महाराष्ट्राच्या राजकारणात काही दृश्य अशी असतात की त्यांचा अर्थ शोधण्यातच राजकीय वर्तुळातील अनेकांची रात्र जागून जाते. शुक्रवारी असेच एक दृश्य पाहायला मिळाले आणि लगेचच चर्चा सुरू झाली. कारण एकाच विमानात, एकाच प्रवासात आणि जवळपास एकाच रांगेत बसलेले दिसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे. मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात हा योगायोग घडला. विशेष म्हणजे केवळ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आणि विनायक राऊत हे देखील उपस्थित होते. विमानातील दोन्ही नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय चर्चांना अक्षरशः उधाण आले. कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस आणि ठाकरे हे दोन टोकाचे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जात आहेत. 2019च्या सत्ता संघर्षानंतर दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले. त्यानंतर शिवसेनेतील बंड, महाविकास आघाडी सरकारचा पडाव आणि सातत्याने सुरू असलेले राजकीय आरोप प्रत्यारोप यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये मोठे राजकीय अंतर निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. मात्र नागपूरच्या प्रवासादरम्यान एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. विमानात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अभिवादन केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सोशल मीडियावर लगेच प्रश्न विचारले जाऊ लागले. हा केवळ योगायोग होता की पडद्यामागे काही वेगळ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत? आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, बदलणारे राजकीय समीकरण आणि महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता अनेकांनी या घटनेकडे वेगळ्याच नजरेने पाहायला सुरुवात केली. तथापि या चर्चांना लगेचच दोन्ही बाजूंनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजप नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की हा केवळ योगायोग होता. राजकीय प्रतिस्पर्धी असलो तरी आम्ही शत्रू नाहीत, असे स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आले. या प्रवासाचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये असेही सांगण्यात आले. पण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहिले जाते. एक साधा हस्तांदोलनाचा क्षण, एकत्र विमान प्रवास किंवा एखाद्या कार्यक्रमातील भेट सुद्धा अनेकदा मोठ्या राजकीय चर्चेचा विषय बनते. त्यामुळे फडणवीस आणि ठाकरे यांच्या या एकत्र प्रवासाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. खरे पाहता सध्या या प्रवासामागे कोणतीही राजकीय बैठक किंवा गुप्त चर्चा झाल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहता अनेक मोठ्या राजकीय घडामोडींची सुरुवात अशा छोट्या घटनांपासून झाली आहे. त्यामुळे हा केवळ योगायोग होता की भविष्यात एखाद्या मोठ्या राजकीय समीकरणाची झलक होती, हा प्रश्न मात्र अद्याप कायम आहे. आणि म्हणूनच मुंबई ते नागपूर हा अवघ्या 1.5 तासांचा विमान प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसातील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.